आज ख्रिस्त सभा सामाजिक न्याय रविवार सोशल जस्टिस संडे पार पाडत आहे। या सामाजिक न्याय रविवारच्या दिवशी ख्रिस्त सभा आपलं लक्ष केवळ नियमांचं पालन करणारं न्याय इतक्यापुरता मर्यादित न ठेवता आपण कोणावर अन्याय करतो का, किंवा आपल्याकडे कार्य करणारी जे कामगार वर्ग आहेत त्यांच्या प्रती आपली भावना काय आहे, द डिग्निटी टुवर्ड्स द लेबर, ह्यावर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे। आपल्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व कामगारांचा आपण आदर करावा, त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून पाहावे, अशी ख्रिस्त सभेची आपल्याला शिकवण आहे। आणि या सामाजिक न्याय रविवारी आपल्याला ख्रिस्त सभा ही शिकवण देत आहे की ह्या कामगाराप्रती आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण पडताळून पाहाव्यात आणि ते परमेश्वराचे जणू काही लेकरं आहेत अशा भावनेतून आपण त्यांच्याकडे पाहावं आणि त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा। प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक सुंदर अशी शिकवण देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपलं लक्ष त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिष्यांना म्हणतो की लोक मला कोण म्हणून म्हणतात, आणि जेव्हा ती लोक आपले शिष्य त्याला वेगवेगळी उत्तरं देतात तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना एक वैयक्तिक प्रश्न विचारतो। प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, आणि पेत्र सुंदर अशी शिकवण आपल्याला देत आहे। पेत्राने उत्तर दिलं की आपण ख्रिस्त आहात, आपण मसीह आहात, आपण तारणारे आहात, आपण निवडलेले आहात, आपण देवाचे पुत्र आहात। अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख हे पेत्र आपल्याला देत आहे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राची प्रशंसा करतो आणि पेत्राला त्याची जबाबदारी काय आहे त्याविषयी बोध करतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्त हा वैयक्तिक प्रश्न विचारत आहे की ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपण आपली श्रद्धा प्रकट करताना ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे, ख्रिस्त कोण आहे हे निश्चितच आपल्याला धर्मशिक्षणामधून आणि आपल्या अभ्यासामधून आपल्या ज्ञानामधून आपल्याला माहीत पडते। परंतु ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे, हु इज क्राइस्ट फॉर मी, हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो, आपण स्वतःचं चिंतन करतो आणि ख्रिस्ताचा आपल्याला आलेला अनुभव आपण प्रकट करतो। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताचा आपल्याला अनुभव येण्यासाठी ख्रिस्ताबरोबर आपलं नातं कसं आहे हे आपण पडताळून पाहायला पाहिजे, आणि हे नातं अधिक दृढ व्हावं ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। पेत्र उत्तर देतो की आपण मसीह आहात, आपण तारणारे आहात, आपण निवडलेले आहात, आपण देवाचा पुत्र आहात, कारण ख्रिस्ताचा पेत्राला तसा अनुभव आला होता आणि त्या अनुभवामध्ये दृढ होऊन त्यांनी ह्या श्रद्धेचं प्रकटीकरण केलेलं आहे। आपल्या प्रत्येकाकडनं अशाच प्रकारे श्रद्धेचं प्रकटीकरण अपेक्षित आहे, आणि ते प्रकटीकरण जेव्हा आपण करू तेव्हा ज्याप्रमाणे ख्रिस्ताने पेत्राला सांगितलं की मी तुला चाव्या देतो, म्हणजेच मी तुला जबाबदारी देतो, तशा प्रकारे आपण जेव्हा ख्रिस्ताची प्रकटीकरण करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला देखील अशाच प्रकारे जबाबदारी देत असतो, आणि ही जबाबदारी आपण पार पाडावी अशी परमेश्वराची आपल्याकडनं अपेक्षा आहे। ही जबाबदारी आहे ती त्याविषयी संत पॉल आपल्याला सुंदररित्या बोध करत आहे। दुसऱ्या वाचनामध्ये रोमकरास पत्रामध्ये संत पॉल म्हणतो की आपली जी जबाबदारी आहे ती आपण ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्ताठायी अर्पण केली पाहिजे, म्हणजेच आपलं संपूर्ण जीवन हे ख्रिस्तमय झालं पाहिजे। आपलं बोलणं आणि आपलं वागणं हे जेव्हा ख्रिस्तासारखमय होते आणि ख्रिस्ताच्या गौरवासाठी होते तेव्हा निश्चितच पेत्राप्रमाणे आपण देखील प्रकट करू की ख्रिस्त हा मसीह आहे, तारणारा आहे, तो देवाचा पुत्र आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यत्वाची शिकवण आपल्याला देत असताना आपण कशा प्रकारचे शिष्य आहोत
याचा विचार करण्यासाठी आज आपल्याला आमंत्रित करीत आहे. आपण केवळ नामके वास्ते प्रभूचे शिष्य आहोत का? आपली ख्रिस्ती श्रद्धा ही उथळ आहे का? की आपण श्रद्धेमध्ये परिपक्व झालेलो आहोत, आपण श्रद्धेमध्ये दृढ झालेलो आहोत आणि त्या श्रद्धेची साक्ष आपण आपल्या शब्दाद्वारे, आपल्या कृतीद्वारे आपण देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, न्याय रविवार साजरा करीत असताना याच श्रद्धेची साक्ष आपण कृतीमध्ये द्यावी आणि कोणावर अन्याय करू नये आणि दुसऱ्यावर अन्याय होत असताना त्याविषयी आवाज उठवावा आणि दुसऱ्यांना माणूस म्हणून आपल्याला वागवता यावं आणि माणूस म्हणून मानवी प्रतिष्ठा जी आहे ती प्रत्येकाला प्राप्त व्हावी, ही ख्रिस्त सभेची आपल्याला शिकवण आहे. आज न्याय रविवार साजरा करीत असताना ख्रिस्त सभेची जी न्यायाची शिकवण आहे ती शिकवण आपल्याला आचरणात आणता यावी. सर्व कामगारांना त्यांचे हक्क प्राप्त व्हावे, त्यांना त्यांच्या कामाचा दर्जा प्राप्त व्हावा, त्यांना मानवी प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया आणि न्यायाचं, प्रेमाचं, एक ऐक्याचं, सत्याचं, नीतीचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, म्हणून विशेष प्रार्थना करूया. सर्वांना सामाजिक न्यायाच्या हार्दिक शुभेच्छा.